यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आणि संकटाचा संपायचं नाव घेत नाही। जून महिन्यापासून तर आतापर्यंत पाऊस सुरूच आहे। यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील जवळपास 2.25 लाख हेक्टरवरील शेतपिकाचं मातीमोल झाल्याचं समोर आलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यवतमाळमध्ये येऊन त्यांनी शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला आहे की आम्ही यवतमाळ जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ राज्य सरकारच्या वतीने मदत करू असं त्यांनी सांगितलं। यवतमाळ जिल्ह्यामध्ये जवळपास आतापर्यंत 2.25 लाख हेक्टरवरील पिकं मातीमोल झालेली आहेत, तर 1040 गावांना पाण्याचा फटका बसलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना जो आहे तर यावर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावं लागलेलं आहे। यवतमाळ जिल्ह्यामध्ये धो पाऊस कोसळत आहे आणि संपूर्ण शेतामध्ये जे आहे तर पीक जे आहे तर पाण्याखालता आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। हंगाम जो आहे तर शेतकऱ्यांचा पूर्ण वाया जाण्याच्या मार्गावर आहे। शेतकऱ्यांची जी स्वप्न होती पूर्ण स्वप्न जे आहे तर ती मातीमोल झालेली आहे। शेतात साचलेल्या पाण्यासोबत वाहून जात आहे। शेतकऱ्यांनी ज्या पद्धतीनं खरीप हंगामात फुल नाही तर फुलाची पाकळी आपल्या पदरात पडेल ज्या पद्धतीनं स्वप्न बघितलं होतं, मात्र शेतकऱ्यांचं स्वप्न कुठेतरी पूर्ण होताना पाहायला मिळत नाही। ज्या यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी कायम उस्मानी आणि सुलतानीच्या संकटाला समोर जात आहे। अशात हातातोंडाशी आलेला घास आता संपूर्ण मातीमोल आणि पावसात वाहून जाताना आपल्याला पाहायला मिळते। यवतमाळ जिल्ह्यात तब्बल 3 महिन्यांपासून पाऊस सुरू आहे। सरासरीपेक्षा जास्त पाऊस यवतमाळ जिल्ह्यामध्ये कोसळलेला आहे। संपूर्ण पीक जे आहे तर ते वाहून गेलेलं आहे। संपूर्ण जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कापसाचं उत्पादन घेतले जाते। कापूस ज्या पद्धतीनं फुलपाती बोंड्यावर आलं होतं, मात्र अति पावसामुळे जे आहे तर कापूस संपूर्ण कापसाचं नुकसान झालेलं आहे। शेतकऱ्यांच्या पदरी काही पडणार नाही हे शेतकऱ्यांना सुद्धा माहीत आहे, मात्र शेतकरी जो आहे तो फक्त आशेवर जीवन जगताना आपल्याला पाहायला मिळतो। मुख्यमंत्र्यांनी जरी आश्वासन दिलं असेल की मी यवतमाळ जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचं पंचनामे झाल्याबरोबर त्यांना राज्य सरकार मदत करेल, मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मदत मिळणार कधी असा प्रश्न या निमित्ताने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जातोय। दुसरीकडे जर बघितलं तर यवतमाळ जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचं अजूनही पंचनामे बाकी आहे। पंचनाम्याची जे कासवगतीनं पंचनामे केल्या जात असल्याचा आरोप होतोय, तर दुसरीकडे मुख्यमंत्री स्वतः सांगताय की आम्ही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ पंचनामे करून मदत देऊ, मात्र शेतकऱ्यांना मदत मिळणार कधी हा खरा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातो। यवतमाळ जिल्ह्यामध्ये मोठा पाऊस झाला आहे। अति पावसामुळे यवतमाळ जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे, मात्र प्रशासन आणि सरकार व यवतमाळ जिल्ह्यात खरंच ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा देणार का असा देखील एक शेतकरी वर्ग जो आहे तो प्रश्न विचारतोय। संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।